आहे. त्याचं विशेष कारण सुद्धा आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कालच गेल्या 21 बिलकुल वाचलेलं आहे आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. त्या संदर्भामध्ये जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात. आपण पाहिलं की लोकसभेमध्ये आम्ही संकल्पपत्र आणलं होतं. यावेळेला भारतीय जनता पार्टी त्याहून 2 पावलं पुढे जात अंमलबजावणी आराखड्याच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. विविध नेते भारतीय जनता पार्टीचे विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन पत्रकारांशी संवाद साधतात आणि त्या माध्यमातून मतदारांना आवाहन करतात की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या सुविधा या आपल्याला हव्या आहेत, तुम्हाला काय वाटतं, सरकारकडनं काय अपेक्षा आहे, हे मतदारांनी वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं पक्षापर्यंत कळवायचं. त्याच्यामध्ये मी आपल्याला प्रेस नोट देणारच आहे. त्यामध्ये ट्विटर हँडल आहे, फेसबुकची लिंक आहे, इंस्टाग्रामची लिंक आहे, मेल ID आहे जे vision4maharaष्ट्र@gmail.com म्हणून, आणि व्हॉट्सॲपचा नंबर आहे 9004617157. या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून रत्नागिरीचे मतदार त्यांना सरकारकडनं काय अपेक्षित आहे या सूचना या भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी करू शकतात. अशा पद्धतीने या आराखड्याचं स्वरूप असेल आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारकडनं काय अपेक्षा आहे, भारतीय जनता पार्टीकडनं, माफ करा, सरकारकडनं नाही, भारतीय जनता पार्टीकडनं काय अपेक्षा आहे की कशा पद्धतीत त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये काय हवंय, अशा पद्धतीची भूमिका ही पक्षाने त्या ठिकाणी घेतली आहे. यासाठी 2024च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती नियुक्त केली आहे. 30 जणांची ही समिती आहे, ज्याचे अध्यक्ष माननीय आमचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत. त्यांच्यासोबतच या समितीमध्ये सर्वश्री आमचे नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, माधवजी भांडारी, उज्ज्वलजी निकम, डॉक्टर भारतीताई पवार, सुभाषजी देशमुख, श्रीमती माधवीताई नाईक, श्री दिलीप कांबळे, खासदार धनंजय महाडिक, आमदार संभाजी निलंगेकर, धनंजय मंगुळेजी, केशव उपाध्येजी, अनिल सोलेजी, नरेंद्र पवार इत्यादींचा या समितीमध्ये समावेश आहे. त्यामुळे या सूचना ज्या येणार आहेत त्याच्यानंतर पक्षाने त्याच्यासाठी आपल्या वेबसाईटवर एक स्वतंत्र विभाग यासाठी तयार केला आहे आणि तिथे मतदारांनी ईमेलद्वारा किंवा पत्र पाठवून किंवा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून जे हँडल्स दिले ठोस सूचना पाठवाव्यात असं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पक्षाकडनं केलं जात आहे. मुख्य समितीच्या अंतर्गत विविध विषयांसाठी 18 उपसमित्या सुद्धा नियुक्त करण्यात आल्या आहेत, ज्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या उपसमितीचे प्रमुख आपले ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमचे नेते उज्ज्वलजी निकम आहेत. मदत आणि पुनर्वसन या विषयासाठी आमचे नेते माधव भांडारीजी आहेत. शेती आणि शेतकरी याच्यासाठी आमचे नेते पाशाबाई पटेल आहेत. खासदार स्मिताताई वाघ या महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. दिलीपजी कांबळे हे सामाजिक न्याय बघणार आहेत. प्राध्यापक श्रीपाद ढेकणे हे शिक्षण विभाग बघणार आहेत. लद्दाराम नागवाणीजी हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणच्या सूचना बघणार आहेत. अशा विविध गोष्टींचा आणि विविध घटकांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्याशिवाय राज्यातल्या विविध भागातील समाज घटकांच्या प्रतिनिधींसोबत समक्ष चर्चा, त्याचबरोबरीने ऑनलाईन पद्धतीने विचार आणि विमर्श बैठका, मान्यवरांचा सल्ला घेण्यासाठी वार्तालाप, अशा पद्धतीचे उपक्रम हे येणाऱ्या दिवसामध्ये सुरू होणार आहेत. पक्षाच्या माध्यमातून भाजपाच्या विधानसभा जाहीरनामा आता अंमलबजावणीच्या आराखड्यामध्ये हा आजच्या प्रेसचा विषय होता, ज्याची माहिती मी आपल्याला दिली. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना माझं आवाहन आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं काय अपेक्षा आहे हे आपण कृपया व्यक्त व्हावं. त्या ठिकाणी आपली ठोस मतं नोंदवावी. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध आहेत. व्हॉट्सॲपचा नंबर सुद्धा दिलेला आहे आणि या कारणासाठी आज मी रत्नागिरी शहरामध्ये आले होते. हा पक्षाचा विषय या ठिकाणी मांडण्यासाठी. हे भारतीय जनता पार्टीचं आहे. याचं कारण काय? कारण लोकांची मतं, कारण इथे तुमचे आमदार उभे करणार आहेत किंवा रत्नागिरी जिल्ह्यात तुमचं काही पुढे उमेदवार
आहेत का? नाही, कसं आहे, आमचं अलायन्सचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे युतीमध्ये मग तो शिवसेनेचा उमेदवार असेल, मग तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार असेल आणि अर्थात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, असे आमच्या तिन्ही महायुतीच्या घटकामधले जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये धनुष्यबाण आहे, कमळ आहे की घड्याळ आहे, तो महायुतीचा घटक आहे आणि महायुतीच्या घटकाला निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. आणि आत्ताचं हे जे तुम्हाला मी सांगितलं हे भारतीय जनता पार्टीने, यावेळेला आपण बघतो प्रत्येक वेळेला जाहीरनामे असतात, तर यावेळेला जाहीरनामा अंमलबजावणीच्या आखणीमध्ये त्या ठिकाणी मांडण्याचा विचार आहे आणि जनतेकडनं सूचना मागवल्या जात आहे की तुम्हाला काय हवं. नेहमी असं असतं की आपण सांगतो की आम्ही हे देऊ, आम्ही ते, पण तुम्हाला काय हवंय ही जनतेच्या मनातली भावना जाणून घेण्याचा पक्षाकडनं प्रयत्न केला पण पाहिजे. जनतेच्या मागण्या तुमच्या 5 वर्षासाठी असतील की आता निवडणुकीसाठी आहे? आता तुम्ही मागण्या आमच्या मागण्या हे जे जाहीरनामा आहे ना, हा या निवडणुकीचा. आता इलेक्शन 20 तारखेला इलेक्शन, त्याच्यानंतर 5 वर्षाचं सरकार. त्या 5 वर्षात तुमच्या सरकारकडनं काय अपेक्षा आहे? कोकणात भाजप कुठे असेल? जिथे असेल तिथे असेल, जिथे वाटाघाटी चालू आहे, आमचे नेते त्याचा निर्णय घेतात. आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे. आमचे नेते देवेंद्रजी, आमचे नेते पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे त्या ठिकाणी आहे. कुठल्या जागा कुणाच्या वाटेला येत आहे हे तुम्हाला उद्या परवापर्यंत नक्की मॅडम, आता आपण आमदार आहात आणि आज रत्नागिरी जिल्ह्याचा पण आढावा घेतात. घेण्यापूर्वी आपण सगळ्यांना भेटला असतात. तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात भाजप कुठे हे काय जाणवलं काय? आता बाळासाहेब माने पण म्हणाले निघाले, त्यांनीच काहीतरी भाषणात बोलले, आम्हाला माहित नाही. काही जण नाराज आहेत. खरोखर बाळासाहेब माने जाणार, तुमच्यातून भाग पडणार, तुमच्यावर राहणार की आज तुमचं काय बोलणं झालं का आपण त्यांच्या समजूत काढलीत काय, नेमकं काय? माझं बाळासाहेबांशी काही बोलणं झालेलं नाही. अच्छा, ते जाणाऱ्या बातम्या आल्या होत्या. आजचा विषय पत्रकार परिषद आहे. आजचा विषय हा आमच्या अंमलबजावणी विधानसभे आपला जाहीरनाम्याची त्याची पत्रकार परिषद. त्याची पत्रकार परिषद मतदारांकडनं आहे. ही ज्या अपेक्षा आपण मागवून घेणार आहात तर त्याच्यावर नेमकं पक्ष काय ठोस भूमिका मी घेईल? तुम्हाला तेच सांगितलं, 30 जणांची समिती केलेली आहे, ज्याचे प्रमुख सुधीर भाऊ आहेत, त्यांच्याच बरोबर विनयजी सहस्त्रबुद्धे आहेत आणि आमचे इतर मान्यवर आहेत. प्रत्येक विभाग प्रत्येकाला दिलेला आहे. जसं कायदा सुव्यवस्था असेल तर त्याच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमचे नेते उज्ज्वलजी निगम बघतात. महिलांबाबतच्या ज्या काही महिलांच्या मागण्या असतील त्याच्याबद्दल आमच्या खासदार स्मिताताई वाघ बघतात. अशी विविध सगळ्यांना ते सेक्टर दिलेले आहेत. हो, मॅडम, मॅडम, गेल्या 5 पाच वर्षात पैकी- गेल्या पाच 5 आहे. वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातले जे स्थानिक प्रश्न असतील काय असतील तिथे भाजप तेवढं अग्रेसिव्ह झालं नाही किंवा त्यांनी तेवढा पुढाकार घेतला नाही. ज्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे, म्हणजे युतीत आहे पण दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे, मंत्री आहे, ते बघतील. जिल्ह्यातले जे महत्वाचे प्रश्न आजपर्यंत होते तिथे भाजप उतरलंच नाही. लोकांची तीच भावना होती की जिथे विरोधक वाईटाला वाईट आहे, चांगल्याला चांगलं आहे, पण उतरायला तरी निदान हवं होतं. आणि आता याची चर्चा मी आमच्या स्थानिक नेत्यांशी करते. पण मी तुम्हाला एक सांगते की महायुतीचा जो आमदार असतो किंवा जो खासदार असतो, आज आमदार भारतीय जनता पार्टीचा नाही पण खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे. त्याच्यामुळे जे जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून सरकार दरबारी त्या ठिकाणी प्रश्न सोडवले जाण्याची अपेक्षा असते. आणि आता जे तुम्ही मला आता प्रश्न विचारला तो मी आमच्या स्थानिक नेत्यांशी याच्याबद्दल चर्चा करते. परंतु जनरली असं होताना दिसत नाही. जे जे काही प्रश्न आपापल्या विधानसभेचे असतात, आपापल्या क्षेत्राचे असतात, त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी ते सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात 5 पैकी भाजपने कितीची मागणी केली आणि कुठला मतदारसंघ? हा चुकीचा प्रश्न मला विचारला. तो अधिकार माझ्याकडे नाही, नाही. पण तुम्हाला काय वाटते भाजपला मिळावी का? एक सेकंद. माझं काय आहे, हा. बोला मॅडम, भाजपला उमेदवारी किती मिळाली तुमच्या अहो, मला मागणीनुसार? तर असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. मी म्हणेन 288 जागा आम्हाला मिळायला पाहिजे, पण तसं होत नाही. हे महायुतीचं सरकार आहे, आम्ही 3 पार्ट्या एकत्र आहोत. आणि त्याच्यामुळे कुठली जागा कुठे द्यायची, कुणाला द्यायची, कोण लढणार हे आमचे नेते ठरवत असतात. आमचा पक्ष हा बेशिस्त पक्ष नाही आहे, शिस्तीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी आणि बावनकुळेजी जे आम्हाला सांगणार ते आम्ही करणार. गेले 20 त्याने बीजेपीवरती अन्याय झाला. हा अन्याय लक्षात घेता तुम्ही ही जी आत्ता ही सांगताय कन्सेप्ट ती कितपत योग्य आहे? जर भारतीय जनता पक्षाचा एखादा आमदारच प्रतिनिधित्व करणारा नसेल तर हे मतदारांना सांगून उपयोग काय? नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जरी उमेदवार नसेल
तरी पण इथले जे मतदार आहेत ते येणाऱ्या दिवसात महायुतीचं जे सरकार आमचं बनणार आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीकरांच्या भावना काय आहे ते भारतीय जनता पार्टीपर्यंत सुद्धा आल्या गेले पाहिजे. 5 वर्ष महायुती 2.5 वर्ष ती महायुतीचं सरकार आहे. त्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या मंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या मंत्र्यांनी बीजेपीला किती न्याय दिला हे सांगा ना आम्हाला. मी स्थानिक नाही आकडेवारीत सांगा. तुम्ही गेले 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीवरती झालेला अन्याय किती प्रमाणात कमी झाला? याचं उत्तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे देतील कारण मी रत्नागिरीत राहत नाही, मी मुंबईत राहते. मी आज या विषयासाठी प्रेसला आले होते. स्थानिक नाही असं नाही. ज्या वेळेला तुम्ही राज्यपार्टीच्या नेत्या म्हणून एकच मिनिट तुम्ही आता मागच्या राज्यपार्टीच्या नेत्या म्हणून येतात त्यावेळेला बाबा, तुम्हाला माहिती एक मिनिट. असणं आवश्यकच आहे. अण्णा 20 वर्ष काय झाला अन्याय हे तुम्हाला रत्नागिरीकर सांगतील नाही. जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत. प्रोटोकॉलने जर बघितलं तर जिल्हा अध्यक्ष इथे बसलेल्या सगळ्यात मध्ये मोठे आहेत. राजेशजी आपण सांगावं. मॅडम भाऊ म्हणून जिल्ह्यात भाजपला स्थान कुठे मिळालं का आणि सातत्यानं भाजपला डावलण्याचा प्रयत्न झाला यावर याची आपण वरिष्ठ पातळीवर कधी दखल घेतली आहे का? वरिष्ठ पातळीवरती सगळ्या गोष्टी इथले लोक आता बाळासाहेब असतील हे राजेशजी असतील हे सतत येत असतात. यांचं जे म्हणणं आहे ते वरिष्ठांना सांगत असतात. त्याच्यामुळे पक्षाचं जे काही इंटरनल असेल जे तुम्हाला आता असं वाटतंय की इथे 20 वर्ष जसे बाबा म्हणाले अन्याय झाला किंवा काय झालं अलायन्समध्ये सीट शेअरिंगमध्ये कुणाला कुठली सीट जाते कुणाला देणार माहीत नाही. रत्नागिरीमध्ये काय होणार आहे ते येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्याला कळेल. मॅडम 40 वर्षानंतर भाजपचा खासदार झाले कबुले पण रत्नागिरी जिल्ह्यात ते येतच नाहीत. इव्हन रत्नागिरी तालुक्यात कारण त्यांचा राग असेल काही असेल मतं कमी मिळाली असतील काही असेल पण खासदार म्हणून ज्या गोष्टी नागरिकांना आम्ही नागरिकांनी मतदान केलेलं आहे खासदार म्हणून नागरिकांना भेटायला आवश्यक आहे. नाही मला असं वाटत नाही की दादा असं काही करतात की राग घेऊन येत नाही असे दादा नाही आहेत. खासदार साहेबांना इथे सगळेजण आमचे ओळखतात पण तुमचा निरोप मी त्यांना नक्की देईन की तुम्ही रत्नागिरीला कमी आहे हे मी त्यांना तुमचा निरोप जो तुमचा निरोप आहे तो मी त्यांना देईन. बाकी सगळ्यांना घेऊन चालणारे दादा आहे. नाही खासदार म्हणून नागरिकांचे तेच सांगते. प्रश्न असणारच तेच ना, सांगते काहीतरी मी. बोलावं असणार काहीतरी मी निवेदन तेच द्यायचं. सांगते तुम्हाला तुमचा निरोप मी दादांपर्यंत मॅडम पोहोचवेन. स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे की रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या मतदारसंघात किमान 3-4 मतदारसंघ तरी किमान 3 मतदारसंघ भाजपला मिळालं. मित्रपक्षातून मिळायला पाहिजे. पण ही मागणी आपण आता जागा वाटपाचा शेवटचा टप्पा तुमचा आलेला अहो आहे. हे सगळे जाऊन आले मुंबईला. या सगळ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष साहेब तुम्ही सांगा नाही, तुमच्यावर या सगळ्यांची बैठक आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी घेतली आहे. तिथे बावनकुळे साहेब होते कोकणातले सगळे नेते त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याशी काय बोलणं झाले मला माहित नाही आणि असायचं कारण पण नाही कारण मी काही त्या बैठकीला नव्हते. म्हणजे इथे तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की आमचे सगळे नेते जे रत्नागिरीचे नेते हे आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. त्यांना बोलवून घेण्यात आलं होतं त्यांची बैठक घेण्यात आली होती यांचे विचार मांडण्यात आले होते आणि त्यांनी यांना काय सांगितलं असेल ते मला माहित नाही. म्हणजे तुम्ही असं जे आपण सांगताय बघा आपल्या रत्नागिरीवर असे प्रेम आमदाराला पहिला दौरा आपल्या रत्नागिरीला लागलेला हो बरोबर ना आणि निवडणूक आली की प्रत्येक पक्ष महिलांवर अन्याय करताना आम्ही पाहतो. ह्यावेळी आपण भाजपमधून किती महिलांना उमेदवारी देणार असं पक्षाकडे मागणी करणार का? तुम्हाला मी सांगते आता सुद्धा ज्या काही आम्ही जागा लढतोय त्याच्यामध्ये चांगला आणि भरीव आकडा असा महिलांचा असणार आहे. महिलांना नेहमी त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही पक्षाची असते. मी आजही तुम्हाला जबाबदारीने सांगते विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या. तुम्ही जर सलग मागच्या 3 विधान परिषदा बघितल्या असतील तर पहिली विधान परिषद झाली मला आठवत आहे त्यावेळेला उमाताई खापरेंना संधी देण्यात आली. त्याच्यानंतरची विधान परिषद झाली ज्याच्यामध्ये पंकजाताई मुंडेंना त्या ठिकाणी संधी देण्यात आली. आत्ता विधान परिषद झाली त्या ठिकाणी मला संधी देण्यात आली. याच्यानंतरच्या सुद्धा ज्या निवडणुका होतील त्या प्रत्येक ठिकाणी पक्षातल्या महिलेला त्या ठिकाणी संधी देण्यात येते. महिलांना स्कोप आहे. तुम्हाला कुणीतरी चुकीचा मेसेज दिला असेल. आजही तुम्ही संख्याबळ बघा आणि त्यामध्ये महिला आमदारांची संख्या करा. तुम्हाला भारतीय जनता पार्टीचीच संख्या त्या ठिकाणी जास्त दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा फायदा खरोखर ह्या निवडणुकीत महायुतीला होईल. मी आता ग्राउंडवरती काम करणारी कार्यकर्ता आहे. राज्यभर फिरत असते त्यावेळेला सगळ्या राज्यातल्या बहिणींना मी भेटत असते आणि त्या सगळ्या खूप खुश आहेत.
सगळ्या जणी खुश आहेत, आपापल्या परीने त्या त्यांच्या भावना व्यक्त करतात. आणि शेवटी कसं आहे की संसाराला हे याच्याने 1.5 हजाराने अख्खा संसार नाही चालणार, पण तिच्या हक्काचे पैसे ज्याच्यासाठी तिला नवऱ्याकडे हात पसरवावे लागणार नाही. किती छोटे मोठे खर्च असतात. कधीतरी वाटतं की मुलाला चांगल्या ट्युशनला पाठवले पाहिजे, पण घरखर्चाच्या सगळ्या संसारामध्ये तिला ते जमत नाही. अशा हे मी तुम्हाला महिलांचे अनुभव सांगते. ती म्हणली, ताई मी आता माझ्या मुलाला चांगल्या ट्युशनला मी पाठवणार आहे. माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती की हे नावाजलेले पण इथे पैसे नव्हते, पण आता माझ्या भावाने मला पैसे पाठवलेत, मी माझ्या मुलाला तिथे शिकवणार आहे. मी परवा लोह्याला गेले होते, नांदेड जिल्ह्यामध्ये. तिथे काही महिलांनी 3-4 जणी एकत्र आल्या आणि हे जे पैसे मिळालेत लाडक्या बहीण योजनेचे, त्याच्यातून त्यांनी साड्या आणि जुने कपडे त्याच्यापासून बॅग बनवायचा व्यवसाय चालू केला. ते घेऊन आल्या होत्या की ताई या बॅग्स आम्ही या ठिकाणी बनवतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्या ठिकाणी महिला वर्गाला चांगला दिलासा मिळालाय आणि त्या खुश आहेत. भाजप रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सगळं भाजपा A to Z ज्याला तिकीट मिळेल त्याचं मनापासून काम करणार. बाय द वे जर उदय सामंत असतील तर किंवा अन्य कोणी असेल तर. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आमचा भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. आतापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं. आतापर्यंत जो आमचा उमेदवार निवडून येतोय किंवा आत्ताचे जे विद्यमान, हो 2019ला सुद्धा भारतीय जनता पार्टीने काम केलं. तुम्हाला माहिती आहे की आमच्यासारखी पक्षाची बांधणी आज महाराष्ट्रात, देशात कुठल्याच पक्षाकडे नाही. आमच्याकडे पन्ना प्रमुखापासून शक्ती केंद्र प्रमुखापासून प्रत्येक बूथवरती तुम्हाला त्या ठिकाणी रचना दिसेल. इलेक्शनच्या वेळेला कधी घाई गडबड करावी लागत नाही, कारण आम्ही 24/7 सगळे कार्यकर्ते तयार असतो. रोज आमची एक्सरसाइज चालू असते. आणि त्यामुळे 2019लाही भारतीय जनता पार्टीने झोपून काम केलं आणि उदय सामंतांना त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यांचा विजय झाला. 2024ला सुद्धा त्याच पद्धतीने पक्षाचा जो आदेश असेल त्या पद्धतीत आम्ही सगळेजण काम करू. आपण मॅडम किती नाही म्हटलं तरी माझा मला पुन्हा प्रश्न आहे की आपल्या राईटला बसलेले बाळासाहेब माने एक जबाबदार नेते आहेत भाजपचे, माझे आमदार आहेत. आणि सध्या त्यांनी स्वतः जाहीर केला की मी निघालो महाविकास आघाडीमध्ये. त्यांनी जाहीर केला आम्ही सगळं वाचलं. बाळासाहेब माझ्या नाही, बाजूला पण मला बसले. सांग, माड्या तुम्हाला काय समजलं याबाबतीत? मला काहीही समजलं बाळासाहेब हुलकावणी देत आहेत काय, म्हणजे नेमकं काय? तर बघा, तुम्ही नेता आहेत ना मॅडम भाजपचे. बाळासाहेब आमचे नेता आहेत हे तुम्हाला मी सांगते. आम्ही सगळेजण त्यांना इथे बसलेले मानतो. बाळासाहेब या क्षणाला, म्हणजे आज तारीख काय आहे, 16 तारीख 4 वाजता माझ्या आणि राजेशच्या मध्ये बसलेले आहेत. म्हणजे उद्या ते भारतीय जनता पार्टीचा बॅनर आहे, भारतीय जनता पार्टीचं पक्ष कार्यालय आहे. बघा, प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते, ते काय वाईट आहे ना? नाही, प्रत्येकाला वाटतं ना, कारण तेही आमदार राहून गेले आणि त्याच्यामुळे त्यांना अशी इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जे मला सारखं एकच गोष्ट सारखी, मला कळतंय तुम्हाला काय विचारायचंय, पण मला तुम्हाला हेच सांगायचंय की बाळासाहेब आमचे आहेत आणि बाळासाहेब आमचे राहतील. मग ते भाजपमध्येच राहतील का? आमचे नाही, कारण भाजपमध्ये. उमेदवार उमेदवार जाहीर झाले की ते दुसऱ्या पक्षात जाणार अहो, नाही. असं तुम्ही का विचार कारण करता? त्यांनी स्वतःच जाहीर केले होतं आहे ना सहकार्यांना. बाळासाहेब म्हणतात हे नाही, चुकीचं नाही, आहे. ते नेते आहेत. बाळासाहेब म्हणतात हे चुकीचं आहे. आता तुमच्या समोर मी त्यांना विचारतो. त्यांनाच तिकीट देणार काय? बाळासाहेब भारतीय जनता पार्टीचं एक प्रामाणिक नेतृत्व आहे आणि बाळासाहेब आता इथे बसलेत, पण ते ऑलरेडी देवेंद्रजींशी बोलले असतील, ते बावनकुळे साहेबांशी बोलले असतील, जे या सगळ्या गोष्टीचा निर्णय करतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बाळासाहेब आमचे आहेत आणि आमचे राहतील. नाही, मला प्रश्न आहे 1980 सालामध्ये ज्या वेळेला इलेक्शन झालं तेव्हा त्यावेळेला कुठून तरी अभ्यास करायचं नाव आलं आमदार. ह्या वेळेला असं काही घडेल का? अहो, काही घडू शकतं राजकारणामध्ये. नाही, राजकारणात काही घडू शकतं, पण आजची रत्नागिरी जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, आजची रत्नागिरी जिल्ह्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आणि जिल्हा पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांची असलेली वागणूक लक्षात घेता जी जनतेची चीड आहे त्याची तुम्ही कुठेतरी दखल घेणार की नाही? तुमचा निरोप मी देवेंद्रजींना आणि बावनकुळे साहेबांना देते. मला जर विचाराल तर बाळासाहेब माझे भाऊ आहे. कुठल्या बहिणीला वाटेल भावाला तिकीट मिळू नये? परंतु राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आपण विचार करतो तशा नाही होत. प्रत्येक वेळेला आपल्या पदरात दान पडेल असं नाहीये. पण आता आमच्या सगळ्यांचा, म्हणजे मी असेल, बाळासाहेब असतील, राजेश असतील, आमची शिल्पा असेल, आमची वर्षा असेल, आम्ही सगळ्यांचं एकच आहे की नंबर वाढले पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळे काम करतो. मॅडम महायुतीचं सरकार परत येणार ना? एक अर्धा शेवटचा भाग. हो बाळासाहेब, तुम्ही राहणार म्हणाले मॅडम. तुम्ही दम देऊ नका कोणाला. ते सगळ्यांना समजलं तुमचं काय. हो मॅडम.